थेट जाऊया जंतर मंतरवर, अभिजित दिपके बोलतायत। आंदोलन अभिजित दिपकेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। चलो संसदचा एल्गार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे, तर त्या ठिकाणी जंतर मंतरवर अभिजित दिपकेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। खरं तर शनिवारी सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता सोनम वांगचूक यांनी सुरू केलेलं उपोषण अभिजित दिपके यांनी मात्र अविरत सुरू ठेवलेलं आहे। तिसरा दिवस आहे आणि आज या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत सगळेच आंदोलक संसदेवर धडकणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तगडा बंदोबस्त, तगडा बॅरिकेडिंग या सगळ्या परिसरात करण्यात आलेले आहे। नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणी करता म्हणून जंतर मंतरवर गेल्या 21 दिवस सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं, पण 21व्या दिवशी म्हणजे शनिवारी सोनम वांगचूक यांना अचानक सकाळी 7:30 वाजता आंदोलन स्थळावरून ताब्यात घेण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ज्या रुग्णालयात जिथं सफदरजंग हे रुग्णालय तिथं दाखल करण्यात आल्यानंतर त्या रुग्णालयाबाहेर सुद्धा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आता त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर हे उपोषण अभिजित दिपके यांनी मात्र अविरत सुरू ठेवलं आणि अभिजित दिपकेंच्या या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। सामाजिक, विविध सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। आज हे सगळे आंदोलक संसदेवर धडकणार आहेत। कॉकरोच जनता पार्टीचा हा संसद मोर्चा चलो संसदचा एल्गार या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। काही प्रतिक्रिया सुद्धा या सगळ्या संदर्भात समोर येत आहेत। आपण त्या प्रतिक्रिया देखील ऐकण्याचा प्रयत्न करूया। तरुणांचा मोठा या आंदोलनाला पाठिंबा। बहुत प्रेशर आ रहा है, आप लोग पीछे ये दौड़ खोल दो दोस्तों, ये दौड़ छोड़ दो। आवाज आ रही है आपको? दौड़ छोड़ दो और पीछे एग्जिट करो एक बार, पीछे यहाँ पे बहुत प्रॉब्लम है। शिक्षण व्यवस्थेतल्या सुधारणांसाठी म्हणून कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन आणि
जंतर मंतरवर जोरदार घोषणाबाजी. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आज आंदोलन होताना दिसते. विशेष म्हणजे आज कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर येऊन धडकणार आहे. निश्चित लागवी, आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की जंतर मंतरवर संसदेकडे हा मोर्चा निघणार आहे. चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे. अभिजित दिपके यांचं हे बेमुदत उपोषण जे आहे ते सुरू आहे. एकीकडे आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन जे आहे ते तीव्र होताना आता पाहायला मिळतंय. पावसाळी अधिवेशन एकीकडे आजपासून सुरू होत आहे, तर देशातील शिक्षण व्यवस्था असेल यामध्ये सुधारणा व्हावी किंवा मग विद्यार्थ्यांच्या हक्काचे जे संरक्षण आहे किंवा मग उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी आज चलो संसद मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं आपण पाहतोय की तरुणांचा या सगळ्याच आंदोलनामध्ये सहभाग दिसतोय. तर दुसरीकडे संसदेकडे नियोजित वेळेनुसारच हा मोर्चा निघणार अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. खरं तर आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी असतील, पालक असतील आणि नागरिकांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आव्हान देखील करण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्थेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तरदायित्वासाठी संसदेवरती हा सगळाच मोर्चा जो आहे तो वळवण्यात येणार आहे. कारण आज सकाळी 9 वाजता संपूर्ण विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी असतील, अभिजित दिपके जे आहेत मागच्या काही दिवसांपासून हे उपोषण करत आहेत आणि त्यांचे आंदोलन हे सुरूच आहे. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर उपोषणाच्या माध्यमातून अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांनी लावून धरलेले आहेत. कारण या सगळ्याच यंत्रणेकडून जे आहे निश्चितच यांच्यावरती कशा पद्धतीत या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे संपूर्ण उपोषण जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती जंतर मंतर आणि संसद परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन असतील किंवा मग वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते तिथे तैनात करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाकडे जर आपण पाहिलं तर शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे प्रामुख्याने आपण पाहतोय की कशा पद्धतीत हा मोर्चा आता वळवला जातो आणि कशा रीत्या आपण पाहतोय की अभिजित दिपके हे ज्या मागण्या लावून धरलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ज्या मागण्या आहेत त्यांना कुठेतरी आपण पाहतोय की आज मोठ्या संख्येनं तरुणांचा देखील या मोर्चामध्ये सहभाग पाहायला मिळतोय. लागवी अगदी मीनाक्षी, महाराष्ट्रातून सुद्धा अनेक चेहरे आहेत की जे या मोर्चात सहभागी होणार आहेत. हे चेहरे नेमके कोण कोण आहेत या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये का? निश्चितच लागवी, आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये याच मोर्चाच्या ठिकाणी जे आहे जंतर मंतरच्या ठिकाणी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. सोबतच आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीत या संपूर्ण कॉक्रोच जनता पार्टीला कशा पद्धतीत सपोर्ट मिळत आहे. आज देखील आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील बरेच लोक जे आहेत ते या उपोषणामध्ये उपस्थित राहतील. स्वतःही आपण पाहतोय की मुंबईभरातले अनेक विरोधी नेते आहेत किंवा मग ज्या पद्धतीत आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्ते आहेत हे देखील उपस्थित राहिलेले आहेत. तसं आज देखील मोठ्या संख्येने हे सगळेच लोक जे आहेत ते आज या सगळ्या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विशेषतः आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण संसदेवरती हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे 9 वाजताच्या दरम्यान नेमकी काय तिथली परिस्थिती असते ह्याकडे सगळ्यांचं लक्ष जरी असलं तरी मात्र अभिजित दिपके यांची ज्या पद्धतीत या सगळ्याच उपोषणाची जी भूमिका आहे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जे आंदोलन आज पाहायला मिळतंय. कारण या आंदोलनाची दिशा जर आपण पाहिली तर तीव्रतेने हे सगळे तरुण जे आहेत ते संपूर्णतः आक्रमकतेने आपल्या हक्कासाठी, आपल्या मागण्यांसाठी जे आहेत ते उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच आज नेमके कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. लागवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या सगळ्यावर लक्ष आपलं कायम राहणार आहे. चलो संसदचा नारा कॉक्रोच जनता पार्टीचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.